संतोष मिसाळ. संतोष मिसाळचं मिसाईल मैदानामध्ये किती घातक ठरणार आहे हे देखील बघू आपण. स्ट्राइक एंड वरती सुशांत गायकवाड. क्षेत्ररक्षणाची रचना बघितली जा. थर्ड मॅन दिसतोय आपल्याला गलीमध्ये. क्षेत्ररक्षक आहे, पॉइंट आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू वाईडिश मिड ऑफला अडवलं जाईल. एक धाव. सुशांत खातं खोलतोय. चांगली लाईन, चांगली लेंथ बघायला मिळाली पहिल्या चेंडूवरती. व्हेरी कंट्रोल गोलंदाजी. हे महत्वाचं असं. गोलंदाजाचं कंट्रोल त्याच्या बॉलवरती असलं पाहिजे. त्याला जिथे अपेक्षित आहे तिथे तो टप्पा टाकू शकला पाहिजे आणि त्यासाठी सराव तितकाच महत्वाचा असतो. विशेष म्हणजे कॉन्फिडन्स हा देखील अत्यंत महत्वाचा असतो. तुम्ही जर गाववाईज स्पर्धेमध्ये चांगलं खेळताय, गावाच्या टीम कडून चांगलं खेळताय, ते व्हेरी गुड कॉन्फिडन्स मध्ये खेळताय. शॉट ऑफ लेन, स्क्वेअर कट. वाह वाह वाह, काय शॉट आहे. सुंदर फटका इथे आपण बघतोय ओमकार उदावंतचा. 4 रन. पहिल्याच चेंडूवरती चौकार खेचत ओमकार उदावंतनं खोललं खातं. धाव फलकावरती 5 धावा. क्रिकेटिंग शॉट असतो. स्क्वेअर कट बघणं हा सुद्धा आनंद असतो, आनंद देणारा अनुभव असतो. आणि इथे ओमकार उदावंत दाखवत असताना समोर संतोष मिसाळ. पुन्हा चांगला चेंडू, मात्र तितकाच सुंदर फटका. काय गॅप आहे. एक्स्ट्रा कव्हरला सुंदर सुंदर कव्हर ड्राईव्ह. कव्हर आणि पॉइंटच्या सीमारेषेच्या बाहेर लागोपाठचा दुसरा चौकार. ओमकार उदावंत पहिला दुसरा कव्हर ड्राईव्ह. खर तर लेदर बॉल क्रिकेट मध्ये हे फटके आपण नित्याचे बघतो. टेनिस बॉल क्रिकेट मध्ये असे फटके एक्झिक्यूट करणं तेवढंच अवघड आहे. मात्र ओमकार उदावंतची स्पेशालिटी काही औरच आहे इथे बघायला मिळते. 9 धावा. फुल टॉस, रिव्हर्स अटेम्प्ट. वंडरफुल. वाह, षटकार ओमकार उदावंत. ओमकार उदावंत पारनेरचा पॅन्थर. मैदानामध्ये आपण बघतोय 2 चौकार, 1 षटकार. खूप लवकर रिव्हर्स स्वीप खेळायचा असेल तर तो प्री डिटरमाइंड शॉट असतो. म्हणजे फलंदाजाने अगोदरच तयार केलेलं असतं की मी फ्री हा खेळणार आणि तो त्या पोझिशन मध्ये असतो. पायांची हालचाल जरी नसेल तर त्याने हाताची ग्रीप बदलली असते, स्टान्स बदलण्याचा त्याचा प्रयत्न असतो. आणि अशा परिस्थितीमध्ये कोणताही बॉल असेल तर त्या बॉलवरती त्याला रिव्हर्स खेळायचाच असतो. मात्र इथे फुल टॉस आला. खर तर जो खाली येत असतो, हवेतून जो खाली येणारा बॉल आहे तो तसाच वर उचलणं हे तेवढं कठीण असतं. मात्र कठीण काम सुद्धा ओमकार उदावंत कसा अंजाम देतो हे इथे आपण बघितले. सुंदर षटकार. धाव फलकावरती 15 धावा. षटक पहिलं सुरू आहे. आप्पासाहेब कुळे 11 श्रीपूर मैदानामध्ये फलंदाजी करताना. इथे मात्र शांत डोक्यानं चेंडूला ओ हो 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 चुकीचा थ्रो आहे आणि नेम चुकला. अधिक 1 धाव. 2 धावा इथे प्राप्त होणार आहे ओमकार उदावंतला. पहिल्या षटकामध्ये इथे आप्पासाहेब कुळे श्रीपूर संघाची एक्सप्रेस सुसाट सुटलेली आहे. धाव फलकावरती धावा 17. संतोष मिसाळ. निश्चित पहिले 3 चेंडू जे होते ना ते अप्रतिम होते. नो डाऊट अबाउट इट. चांगल्या चेंडूवरती ज्यावेळेस ओमकार उदावंतनी चांगले फटके खेळले. इथे उजव्याच्या बाहेर यास अपील केले मात्र पंचांवरती कोणताही परिणाम नाही. सूरज गायकवाड सर तिथे आणि बरोबरीने षटकाची होणार आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा. आप्पासाहेब कुळे 11 श्रीपूर. चांगली सुरुवात आहे. विशेषतः चांगले फटके बघायला मिळाले. बॉल अजिबात खराब नव्हते. मात्र चांगल्या चेंडूवरती तितकेच नेत्रदीपक फटके ओमकार उदावंतनी खेळले आणि या षटकाचं समीकरण मात्र खराब करून टाकलेलं आहे. कधी कधी असं होतं की आपण पाहतो की तुम्ही चांगली गोलंदाजी करून सुद्धा तुमचं जे पृथक्करण आहे, कॅल्क्युलेशन्स आहेत ते खराब येतात. बघायला मिळालं.
काही काही वेळा असं होतं ना, एखादा मुलगा पेपर देऊन आल्यानंतर त्याला आपण विचारतो कसा गेला पेपर, तो म्हणतो खूप सोपा होता, खूप छान पेपर होता, आणि मार्क आले बघितले तर काहीतरी असतात 36-38 असे. असं असं होतं कधी कधी. तर तसंच झालं. बॉल अत्यंत चांगले होते, म्हणजे त्याने जे पहिला चेंडू टाकला होता फुल लेंथ होता, उजव्याच्या थोडासा बाहेर डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी प्रश्नात टाकणार होता. त्यानंतरचा जो स्क्वेअर कट मारला होता तो सुद्धा चेंडू चांगला होता. लेंथ बॉल त्यानंतर पुढे त्याने टाकला. कव्हरला अत्यंत सुंदर गॅप मिळाला ओंकार उदावंतला. चेंडू चांगलेच होते ते, मात्र ओंकार उदावंतने त्या चेंडूवरती अत्यंत सफाईदार फटके मारले आणि निश्चित सामन्याचं पहिलं सत्र, पहिलं षटक तरी ओंकार उदावंतने अप्पासाहेब कुळे श्रीपूर संघाच्या बाजूने दाखवलेलं आहे. गोलंदाज महेश. दुसऱ्या षटकामध्ये आपण महेशला बघणार आहोत. लेफ्ट हँडेड बॅट्समॅन, बॅटर सुशांत इज देअर. शॉर्ट ऑफ लेंथ, गॅप मोठा आहे आणि 4 धावांची मोहर इथे उमटते. सुशांतचा चौकार. चौकाराबरोबर धावफलक पुन्हा एकदा वेगाने पुढे. 21 धावा. दुसऱ्या षटकामध्ये महेश गोलंदाजी मार्कवर. सुशांत गायकवाड. ओ, सुशांतचा अत्यंत कडक शॉट आणि 6 धावांची मोहर. विकेट मातीचा आहे, मात्र तरी देखील फलंदाज. ओहो हो, इथे फसलेला फटका. यष्टीरक्षक टेकन. व्हेरी गुड कॅच. सुंदर झेल इथे टिपला जाईल आणि सुशांतच्या खेळीचा अंत होईल. नाबाद 11 धावा, 1 चौकार, 1 षटकार. सुशांत मात्र 4 चेंडू खेळला. चांगली सलामी आपल्याला बघायला मिळाली अप्पासाहेब कुळे श्रीपूर संघाकडून. पहिल्याच गड्यासाठी तब्बल 27 धावांची भागीदारी, मात्र 9 चेंडूंमध्ये ही भागीदारी उभी केलेली आहे. सुंदर फलंदाजी. ओंकार उदावंतने एका बाजूने पहिल्या षटकामध्ये चिरफाड केली, तर दुसऱ्या षटकामध्ये निश्चित जे ऑपरेशन होतं थोडंसं फसलं सुशांतचं. मात्र 1 षटकार 1 चौकार या षटकामधून खेचत 27 धावांवरती त्यानं आणून ठेवलेला आहे आप्पासाहेब कुळे श्रीपूरला. यानंतरचा सामना दत्तनगर तोंडले भोंडले. दोन्ही संघनायक टॉस साठी या. कधी? इनिंग ब्रेक मध्ये. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे यानंतरच्या मॅचचा. तोंडले भोंडले दत्तनगर दोन्ही संघाच्या संघनायकांनी उपस्थित राहा. सन्माननीय लखनजी धुमाळ सरांचं आगमन, मनपूर्वक स्वागत. जाऊया मैदानामध्ये जिथे महेशला यश मिळतंय आणि पुन्हा एकदा लागोपाठचा दुसरा फलंदाज इथे बाद. अमोल होईल बाद. 2 गडी बाद 27. तर महेशचं पुनरागमन. लागोपाठचा दुसरा फलंदाज 38 सर्कलच्या डोक्यावरून, लॉंग ऑफच्या डोक्यावरून इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज अमोलचा. मात्र वाईडिश मिड ऑफचा जो खेळाडू आहे तो मागे जात त्यांना अत्यंत सुंदर झेल तिथे टिपला आणि बरोबरच धावफलकावरती 27 धावांची नोंद आहे. महेशचं षटक इथे सुरू राहील. पहिल्या 2 चेंडू मध्ये 2 मोठे फटके आल्यानंतर तो गडबडला नाही. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहिलं, बदल केला आणि सुशांतला त्यानं तिथे अडकवलं. त्यानंतर अमोलला देखील मोठा फटका खेळायला भाग पाडलं पहिल्या चेंडूवरती. लॉंग ऑफला, मिड ऑफला त्याचा झेल टिपला गेला. 2 गडी बाद धावफलकावरती 27 धावा. अप्पासाहेब कुळे श्रीपूर संघ. तर नवीन फलंदाज धीरज ऑन स्ट्राईक. ओमकार उदावंत, धीरज ही जोडी पूल करण्याचा प्रयत्न आहे. हवेत चेंडू जरूर, मात्र मिडॉनला चेंडू जाईल. 1 धाव इथे प्राप्त होते. खातं खोललंय धीरज कडून. धावफलकावरती 28 धावा. चांगलं षटक राहिलं. पहिले 2 चेंडू थोडेसे खराब राहिले, मात्र त्यानंतर पुनरागमन बघायला मिळालं आपल्याला या षटकामध्ये महेश कडून. ओमकारचा रिव्हर्सचा प्रयत्न यावेळेस फसलेला आणि याचबरोबर षटकाची सांगता होईल. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 28 धावा. 28 ऑन बोर्ड.
11 धावा या षटकामधून प्राप्त होत आहेत. पहिल्या 2 षटकामध्येच 2 गडी बाद 28. आप्पासाहेब कुळे 11 श्रीपूर. डॉक्टर यशवंतराव कुलकर्णी साहेबांचा वाढदिवस. जिगरबाज युवा राजरत्न नाईक नवरे मित्र परिवार यांचं एक आयोजन अत्यंत सुंदर. रोज आपण 8 संघांना निमंत्रित करतोय. यावर्षी एक बदल असा असणार आहे की तालुका वाईज पूल या स्पर्धेमध्ये नाहीये. नगर पंचायत पूल आणि गाव वाईज पूल या 2 पूल मध्येच आपण ही स्पर्धा कव्हर करणार आहोत. खर तर गाव वाईज संघांमधूनच एवढी मागणी होती, परंतु नगर पंचायतच्या खेळाडूंना देखील संधी मिळावी या हेतून आपण नगर पंचायतसाठी देखील एक स्वतंत्र पूल या स्पर्धेमध्ये खेळवणार आहोत. 32 संघांचा सहभाग असणार आहेत आणि 32 संघांमधून कोण ठरणार आहे विजेता हे निश्चित 10 तारखेला संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला समजेल. तर जाऊया, तिसरं षटक सुरू आहे. गोलंदाज समीर. धीरजचा प्रयत्न होता, अक्रॉस द बॅट खेळायचं होतं, पोझिशन बनवली होती, मात्र आपण म्हणतो ना की डावखुऱ्या फलंदाजासाठी हा लेग कटर होता. खरं तर उजव्या फलंदाजासाठी ऑफ कटर असतो. पुन्हा चांगला चेंडू आहे, पुन्हा चांगला चेंडू आहे. कमबॅक. सामन्याचं चित्र हळूहळू बदलतंय. समीर गोलंदाजी मार्क वरती. समीर स्ट्राइक एंडला. धीरज. 2 चेंडू लागोपाठचे निर्धाव आलेत. लेंथ बॉल हवेमध्ये. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचू शकत नाहीये. डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल. 2 धावा धीरज साठी इथे असणार आहेत आणि धावफलक देखील आता पुढे पोहोचेल. तो 30 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. धीरज वरती अंकुश ठेवला ना तर लेंथ बॉल टाकायचा प्रयत्न केला इथे समीरनं. शॉर्ट ऑफ लेंथ, त्यावेळेस चांगला स्क्वेअर कट. 1 धाव तिथे अपेक्षित आहे. बॅकफुट वरून हा स्क्वेअर कट बघायला मिळाला. धावफलकावरती आपण बघू शकतो धावा 31 आहे. पंच आणि अशा प्रकारचा स्क्वेअर कट यामध्ये थोडासा फरक राहतो, कमी फरक राहतो. असं वाटतं की बऱ्याच वेळा हा पंच असू शकतो. ज्या पद्धतीने पोझिशन बनवली होती धीरजनं, निश्चित कौतुकास्पद. इथे पुन्हा स्क्वेअर कट. थोडासा हवेमध्ये चेंडू होता. एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर. ओमकार उदावंत. या चौकारा बरोबर धावफलक 35 वरती पोहोचणार आहे. ओमकार उदावंत. रन मशीन. सातत्यानं धावांची आग ओकतंय हे मशीन. आहा, कडक, एकदम कडक, सॉलिड षटकार. ओमकार उदावंत. सुरुवात चांगली झाली, मात्र शेवटच्या 2 चेंडूवरती 10 धावा, एकूण 41. 41. 3 षटकांचा खेळ संपला 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आप्पासाहेब कुळे श्रीपूर. तीन षटकांचा खेळ इथे संपतोय. समीरनं सुरुवातीला महेश समोर चांगले प्रश्नचिन्ह, धीरज समोर चांगले प्रश्नचिन्ह निर्माण केले होते, मात्र त्यानंतर ओमकार उदावंतनं अगदी सुंदर प्रकारे समाचार घेतला. ओमकार उदावंत 26 धावसंख्येवरती नाबाद आहे. धावांचा गोवर्धन आपल्या बॅट वरती उचलताना ओमकार उदावंत. यस, इथे लेग स्टंप वरती खोलवर टाकलेला चेंडू. फाईन ग्लान्स. 4 रन. महेशला गोलंदाजीसाठी परत एकदा बोलवले. यशस्वी गोलंदाज होता. पहिल्या षटकामध्ये 2 गडी त्याने बाद केले होते. महेश 1 धाव प्राप्त होणार आहे आणि धाव फलक देखील 46 वरती पोहोचतोय चौथ्या षटकामध्ये. ओमकार साठी फुल टॉस टाकणं म्हणजे मरण ओढून घेणे. षटकार
सातत्यानं धावांचा सडा मैदानामध्ये टाकलेला आहे तो ओमकार उदावननं. चौकार षटकारांची सरबत्ती दाखवताना इथे खेळतोय मैदानामध्ये ओमकार उदावंत, पारनेरचा पॅन्थर. चांगला फटका जमिनीचा समांतर यावेळेस काढून काढल्या चेंडूला. एक धाव ओमकार उदावंतला आणि धावफलक देखील 53 वरती पोहोचेल चौथ्या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये सुरुवात शानदार होती, 23 धावा 17 धावा तिथे आलेल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये एकूण 11 धावा, तर तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 13 धावा. उजव्याच्या बाहेर स्क्वेअर ड्राइव्ह, एकच धाव अपेक्षित आहे. डाव्या हाताचा फलंदाज धीरजनं सुद्धा आपण पाहतो की मी बरेचसे डावखुरे फलंदाज असं बघतात की ते ऑन साइडला खूप स्ट्रॉंग असतात, पण ज्या पद्धतीने धीरज खेळलेला आहे त्यांनी त्या अगोदर 2 स्क्वेअर कट खेळले, आता स्क्वेअर ड्राइव्ह खेळला, जो फाईन मागाचा जो ग्लान्स होता, सरळ बॅटने खेळलेले हे फटके होते, सुंदर होते. त्यानंतर एक धाव इथे ओमकार उदावंतला मिळेल आणि षटक संपेल. 4 षटकांचा खेळ संपतोय. धावफलक 55 धावा. प्रत्येक षटकामध्ये मागे चांगले धाव आलेले आहेत. धावांचा तो कायम राहिलेला आपण बघितलेला आहे. पहिल्या षटकामध्ये 17, दुसऱ्या षटकामध्ये 11, तिसऱ्या षटकामध्ये 13, तर या षटकामध्ये 14. प्रत्येक षटकामध्ये आपण 10+ बघितलेले आहेत. टेनिस क्रिकेटमध्ये 10 पेक्षा कमी धावा तुम्ही खर्च करत असाल तर तुम्ही चांगला गोलंदाज, इकॉनॉमिकली बेस्ट म्हणू शकतो आपण. जसप्रीत बुमराह बघितलं वर्ल्ड कप मध्ये गोलंदाजी करताना 4च्या जवळपास त्याची इकॉनॉमी राहिली. T20 क्रिकेटमध्ये 6च्या खाली इकॉनॉमी ठेवणं म्हणजे खूप चांगली गोलंदाजी आहे. 4ची इकॉनॉमी असू शकते तुमची वन डे क्रिकेटमध्ये. T20 क्रिकेटमध्ये ती 7-8 असू शकते ऍव्हरेज. आणि तिथे तुम्ही जर 10च्या आतमध्ये आपल्या षटकामध्ये धावा खर्च करत असाल तर इकॉनॉमी चांगली राहू शकते. मात्र इथे कोणताही गोलंदाज हा एक्सपेन्सिव्ह ठरलेला आहे. इथे पाहायचंय ओमकार उदावंतचा पुन्हा एकदा तडाखा षटकार. याच षटकाराबरोबरच धावफलक देखील 61 वरती पोहोचतोय. काल 5 षटकांच्या मॅचेस मध्ये 67 धावांचा सुद्धा खुर्दा उडालेला आहे. चिल्लर खुर्दा उडाला असं आपण म्हणू शकतो. ओमकार धावा घ्यायला निघालेला होता, कदाचित कड असावी, आणि धावफलक 61 वरती आपण बघतोय 5व्या षटकामध्ये. चांगला चेंडू राहिला इथे गोलंदाज महादेवचा. पहिला चेंडू डॉट होता, त्यानंतरचा षटकार, त्यानंतर पुन्हा डॉट. 2 चेंडू आय थिंक डॉट या षटकामध्ये आलेले आहेत. चांगली गोलंदाजी. लेंथ बॉल यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, अडवतोय. एक धाव निश्चित प्राप्त होते ओमकार उदावंतला. सलामीला आलेला फलंदाज 5 षटक खेळपट्टीवरती ठाण मांडून उभा आहे, नांगर टाकून उभा आहे. मुक्काम ठोकलाय त्यानं खेळपट्टीवर. चांगली फलंदाजी सजवलेली आहे. मला वाटतंय 30 पेक्षाही जास्त धावा. बॅक टू बॉलर होता, झेल घेण्याचा प्रयत्न, आणि इथे ओमकार बाद. धाव बाद होईल ओमकार. झेल सुटला होता, खर तर धीरजचा झेल होता, तो बाद झालाय ओमकार उदावंत. मला वाटतं कॅच सुटल्यामुळे फायदा झाला महादेवचा. महादेवचा तोटा झालाय, संघाचा फायदा झाला असं म्हणू शकतो. महादेवचा तोटा या अर्थाने की त्याला विकेट मिळाली असती धीरजची, मात्र विकेट पडलेली आहे धावबादच्या माध्यमातून, ती ओमकार उदावंतची. पारनेर तालुक्यातला टाकळी ढोकेश्वरचा संघ इथे मैदानामध्ये खेळतो. आप्पासाहेब खुळे श्रीपूर. आप्पासाहेब खुळे यांनी त्या संघाला खास करून आपल्या स्पर्धेसाठी निमंत्रण दिलेलं आहे. अशी लोक समाजामध्ये असली पाहिजेत की जे खेळाला प्रोत्साहन देत आहेत, आणि त्यामुळेच खेळ पुढे जात असतो. आप्पासाहेब खुळे यांनी खास करून स्पेशल या संघाला इन्व्हिटेशन दिलेलं आहे. धावफलकावरती धावा असतील 62.
तीन गड्याच्या मोबदल्यामध्ये 62 धावा, तर हा शेवटचा चेंडू असेल. डेथ ओव्हर मध्ये काय गोलंदाजी केली. एक षटकार आल्यानंतर सुद्धा बिलो 10 हे षटक आहे. चांगली गोलंदाजी. दुसरा फलंदाज धावबाद होईल या षटकामध्ये. विकेट स्वतःला मिळाली नाही, संघाला 2 मिळून दिल्या महादेवनं, आणि धावा फक्त 7 खर्च केलेल्या आहेत. एकूण स्कोअर 62 राहिलाय. विजयासाठी 63 धावांची आवश्यकता या सामन्यामध्ये चिनके संघाला. 63 टू विन दिस मॅच. चिनके चांगली मॅच राहिली, आणि शेवटच्या षटकामध्ये फक्त 7 धावा. बिलो 10. जसं कबड्डीमध्ये हायफाय असतं किंवा सुपर 10 असतं, कबड्डी क्रिकेटमध्ये बिलो 10. चांगली गोलंदाजाची ओळख महादेव. 63 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. हे लक्ष कठीण आहेत की सोपं आहे, याचं उत्तर आपल्याला पुढच्या काही मिनिटामध्ये मिळेल. आप्पासाहेब खुळे संघ, आपल्याला विनंती आहे, श्रीपूर आपण क्षेत्ररक्षणासाठी मैदानामध्ये या, आणि सलामीची जोडी चिनके संघ आपण लगेच मैदानामध्ये पाठवा. दोन्ही ऑफिशियल सरता सूरज गायकवाड सर, दत्ता सर, दोघांचंही मनापासून अभिनंदन, धन्यवाद. खूप चांगलं काम कालपासून दोघांचं सुरू आहे. लेदर बॉल, टेनिस बॉल दोन्ही प्रकारच्या क्रिकेटला सोलापूर जिल्ह्यामध्ये दोन्ही अंपायर्सनी एका चांगल्या लेवलवरती आणून ठेवलेले आहे. फलंदाजी करणारा चिनके संघ, आपण पॅव्हेलियन साठी व्यवस्था केलेली, पॅव्हेलियन मधून जा आतमध्ये. सगळ्या संघांना विनंती आहे की आपण 2 पॅव्हेलियन खास खेळाडूंसाठी तयार केलेले, मंडप टाकून दिलेला आहे, तर तिथून आतमध्ये जा. आपण डेगआउट मधून जा, ते जरा चांगलं चित्र दिसतं. शिस्तबद्ध क्रिकेट आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये अनुभवतोय, आणि मंडपामध्ये ज्या गाड्या लावलेल्या आहेत, माझी सगळ्या प्रेक्षकांना विनंती, चाहत्यांना विनंती की आपल्या गाड्या मंडपातून बाहेर काढा. काय ऊन नाही, कुठंच नाही, आणि झाडं भरपूर आहे इथे, त्यामुळे कुठेही सावलीत तुम्ही गाडी लावू शकता, सावलीत बसू शकता. मंडपामध्ये गाडी पण लावू नका आणि बसू पण नका. प्रेक्षकांनी, कोणी खेळाडूंसाठी ती जागा उपलब्ध करून दिलेली आपण, त्यांनाच तिथे बसू द्या. थोडासा खेळाडूंचा सन्मान ठेवा, त्यांना रिस्पेक्ट द्या. तर चला, नवीन मॅच, नवी इनिंग, आणि 63 धावांचा पाठलाग. महादेव योगेश ही सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते, आणि
लगेचच समालोचन कक्षामध्ये देखील बदल होईल जशी मॅच सुरू होईल. आपण आवाज ऐकाल. सोलापूर जिल्ह्यातलाच अत्यंत कडक आवाज अर्थातच शंकर पवार सर. उजव्या हाताने ओव्हर द विकेट. व्हॉट अ बॉल. पहिला चेंडू फलंदाजाला प्रचंड बुचकळ्यात टाकणारा. स्लोवर वन होता, थोडीशी फ्लाईट होती, टप्पा पडल्यानंतर हलकासा वळला आणि हलकीशी उसळी सिद्ध देखील मिळाली. निर्धाव चेंडू असेल. अमोल गोलंदाजीसाठी अमोल आपण बघतोय मैदानामध्ये. अप्पासाहेब कुळे संघ इथे सज्ज होते क्षेत्ररक्षणासाठी. 2 क्षेत्ररक्षक थर्ड सर्कलच्या बाहेर आहे. डावखुऱ्या आताच्या फलंदाजासाठी विशेष म्हणजे डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेवरती बघायला मिळतोय. डीप स्क्वेअर लेग सीमारेषेवरती बघायला मिळतोय आणि चेंडू कव्हरला. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न जरूर. एक धाव. गोलंदाज तुम्ही बघितलं असेल की ज्या अर्थी डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक उभा आहे डाव्या हाताच्या फलंदाजासाठी, त्यावरून लक्षात आलं असेल आपल्याला की चेंडूचा टप्पा कुठे असणार आहे, लेंथ काय असणार आहे. ज्या पद्धतीनं क्षेत्ररक्षणाची रचना आहे निश्चित तसे चेंडू टाकले पाहिजेत गोलंदाजांनी. आणि त्यासाठी देखील तुम्ही खास सराव देखील केला पाहिजे की मी फील्ड पोझिशन माझी अशी असेल तर मला चेंडू कुठे टाकायला पाहिजे. फलंदाजाला देखील त्याचं आकलन झालं पाहिजे की पोझिशन अशी, फील्ड पोझिशन अशी आहे तर चेंडू कसा येणार आहे. ओ हो हो, व्हॉट अ बॉल. काय गोलंदाज आहे. मला वाटतंय चेंडू नाही तो चेंडू भोवरा घेऊन आलेला आहे अमोल इथे. कारण ज्या पद्धतीने टप्पा पडणार होता चेंडूचा, चेंडू हवेमध्ये होता त्यावेळेस पोझिशन तुम्ही बघितले असेल तर तो स्क्वेअर कटच्या पोझिशन मध्ये आला होता आणि टप्पा पडल्यानंतर चेंडू अचानक इतका वळालाय की तो मला वाटतं कोपरावरती आदळलाय. कमालीचा गोलंदाज आहे. आणि विशेष म्हणजे असे जे मिस्ट्री बॉलर असतात ना ते कमाल कमाल करतात. जसा ब्रॅड हॉग आपण पाहिला होता, अजंता मेंडिस आपण पाहिला, कुलदीप यादवला आपण बघतो. हे मिस्ट्री बॉलर आहेत. हे काय करतील, चेंडू कसा सोडून तो कुठे वळल हे कोणाला सांगता येत नाही. याबरोबरच टर्न मात्र मोठा आहे. वाईड चेंडू असेल. चेंडूचा भोवरा बनवला इथे, चेंडूची भिंगरी बनवली. असे काही गोलंदाज आहेत की ज्या गोलंदाजांनी निश्चित आपल्या गोलंदाजीनं प्रभाव टाकला आंतरराष्ट्रीय क्रिकेट वरती. मुथय्या मुरलीधरनला आपण पाहिलं होतं, शेन ऑनला आपण पाहिलं की त्याचा चेंडू इतका वळायचा, गेटिंगचा त्रिफळा काढला तो बॉल ऑफ द सेंचुरी असं म्हटलं गेलं. इथे अमोलने या खेळपट्टीवरती अक्षरशः थोडासा स्पीड होता हा. उंच आकाशामध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक छोटा आहे तिकडे, मात्र स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक पोहोचेल. 2 धावा या चेंडूवरती प्राप्त होतील आणि धावफलक देखील पुढे पोहोचणार आहे. 4 धावा. धावफलकावरती मात्र 4. पहिलं षटक सुरू असताना पहिल्या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळाली. फलंदाजांना मात्र पूर्णपणे कंट्रोल मध्ये ठेवलं इथे गोलंदाज अमोलनं. याबरोबर पुन्हा एकदा मोठा टर्न आहे. कंट्रोल असला पाहिजे गोलंदाजाच्या हातामध्ये, असला पाहिजे की मला चेंडूला किती वळवायचंय. आपण बघतो की खर तर टेनिस बॉल वरती तुम्हाला कमी व्हेरिएशन करता येतात कारण फिंगर रोल्स तुम्ही करू शकता, मात्र फारसे व्हेरिएशन तुम्हाला इथे दिसणार नाही. याबरोबरच वाईट चेंडू पुन्हा एकदा 3 वाईट टाकलेले आहेत आणि धावफलकावरती 6 धावा आहेत. लांबलेले षटक बघायला मिळते. जितके फलंदाज बुचकळ्यात पडलेले आहेत ना, गोलंदाज सुद्धा थोडासा भरकटतोय. 2 मोठे टर्न आपण पाहिले इथे. डावेस्टवर टाकण्याचा प्रयत्न केला, तो डावेस्टच्या बाहेरून चेंडू वाईड होतोय. यस, एक गोष्ट असते की एखादा गोलंदाजा पहिला चेंडू काय करतो, तुम्हाला टीम पूर्ण नवीन आहे, तुमच्या समोर खेळाडू नवीन आहे, त्याचा खेळ तुम्ही पूर्वी कधी बघितलं नाही, मात्र पहिला चेंडू काय करतो तो मानसिक दृष्ट्या बराच मोठा परिणाम करतो आणि तो परिणाम निश्चित साधलेला आहे अमोलनं. मात्र त्यानंतर ज्या प्रकारे त्याला कंट्रोल ठेवायचा होता तो कंट्रोल थोडासा हरवला.
आतमध्ये आलेला चेंडू इथे फलंदाजाला पुन्हा एकदा अडचणीत टाकणारा होता आणि याबरोबरच पहिलं षटक अजून सुरूच असणार आहे. धाव फलकावरती 8 धावा आहेत. संपलाय पहिल्या षटकाचा खेळ संपला. 8 धावा धाव फलकावरती आहेत. सुरुवात निश्चित आप्पासाहेब खुळे संघाची चांगली राहिली. चांगलं षटक राहिलं. ओव्हरऑल आपण षटकाचं कॅल्क्युलेशन बघितलं तर आपण जी मगाशी चर्चा करत होतो बिलो 10 तर बिलो 10 आहे. जरी 3 वाईड आलेत तरी फक्त 8 धावा धाव फलकावरती आलेल्या आहेत. आणि यानंतर आपण बघणार आहोत की विजयासाठी तब्बल 55 धावांची गरज असेल. 4 षटक 24 चेंडू 55 धावा. काय घडते काय बिघडते जाणून घेऊ बघू ऐकू शंकर पवार सरांना. चला गोलंदाज नाव सांगा. ओंकार. आणि तिथंच सुपंत चषक क्रिकेट स्पर्धेचं 4थं वर्ष आणि 4थ्या वर्षातील दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील दुसरी लढत आपण पाहतोय. तब्बल 63 धावांचं आव्हान दिलं गेलंय. त्याचा पाठलाग करताना फक्त धावा बनले गेल्या 8 धावा. अजूनही 55 धावा. ओरपी चेंडू उंच फटका मारायचा प्रयत्न. चेंडू आकाशात उंच जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय आणि चेंडू जाईल 1 बाउंस सीमा रेषा पार करतो. 4 धावा चौकार येईल. चला खेळाडूला लागला का पाहायचंय. खेळाडू तिथं मात्र उडी मारून चेंडू रोखण्याचा प्रयत्न केला. चेंडू अडवण्याचा प्रयत्न होतोय परंतु असफल झालाय. क्षेत्ररक्षक तिथं पडला. थोडंसं मला वाटतं लागला देखील असावं परंतु या 4 धावा येतील. 4 धावांची संघाची वाढती धावसंख्या पुढे सरकते. टोटल धावा झाल्यात 12 धावा. तसं पाहिलं तर ओंकार संघाचा अष्टपैलू खेळाडू म्हणावा लागेल. बॅटिंग मध्ये चांगली सुपर बॅटिंग केली आणि गोलंदाजीमध्ये चला दत्तनगर क्रिकेट संघाचे संघनायक आणि त्याचबरोबर तोंडले मोंडले क्रिकेट संघाचे संघनायक ताबडतोब या टॉस करायचा पुढच्या मॅचचा. तुम्हाला शेवटचा कॉल असेल. सन्माननीय श्रीनाथ खटके सावकार मला वाटतं दत्तनगर क्रिकेट संघाचे एक अष्टपैलू खेळाडू यांना विनंती करतो की आपल्या संघाच्या कॅप्टनला पाठवायचंय. त्याचबरोबर तोंडले मोंडले क्रिकेट संघाचे कॅप्टन यांना देखील विनंती करतो की आपण देखील कृपया समालोचन कक्षजवळ यायचंय. मारायचा प्रयत्न फुलटॉस त्याचा लाभ घेऊ शकला नाही फलंदाज. अजूनही धावसंख्या थांबली 12. चलेंगे इस बार फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए ओंकार तैयार है. राइट हैंड ओवर विकेट से गेंदबाजी करने के लिए जिनके सामने है बल्लेबाज बाएं के बल्लेबाज स्ट्राइक पर है महादेव. यॉर्कर लाइन की गिनती बार गेंद को सीधा खेला जाता है मिडऑन क्षेत्र में और ये डायरेक्ट हिट लगती है तो बहुत ही जर डायरेक्ट हिट लागली असती निश्चितच एक जबरदस्त डिसिजन झाला असता परंतु इथं मात्र एक सिंगल धाव छोटी धाव इथं पूर्ण केली गेली. एका धावेने संघाची वाढती धाव संख्या पहुंचली है. इस वक्त स्कोरबोर्ड पे अगर हम ध्यान देंगे ना आपका ना मेरा फिलहाल स्कोर है 13. फिर से देखना गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए ओंकार गेंदबाजी करने के लिए रेहाम और विकेट से गेंदबाजी करेंगे. सामने है बल्लेबाजी करने के लिए योगेश और शायद महादेव. अच्छी गेंद इस बार गेंद को मारने की कोशिश में गेंददार के डीप स्कोर क्षेत्र में गेंददार के जब तक फील्डर फील करते 1 रन तो मिलेगा और गेंद को आड़े हाथ मारा. गेंद लगी बैट से और जा रही है स्कोरलेस क्षेत्र में. अच्छी फील्डिंग वहां पर सिंगल बनेगा और इस सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. टोटल स्कोर 14 की ओर पर 14 धावा डाला है. आगे बढ़ता हुआ स्कोर 14 रन. फिर से देखना है गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए ओंकार तैयार है इस ओवर की 5वीं गेंद लेकर. तो इस बार मारने की कोशिश पे गेंददार के बिल्कुल विकेट क्षेत्र में गेंददार के फील्डर जब तक की फील करते 1 रन दूसरे की दौड़ लगाई जा रही है. इन दोनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. टोटल स्कोर इस वक्त लगभग पहुंचता हुआ कुल स्कोर 16 रन की ओर पर. वैसे देखा जाए तो आज का दिन काफी महत्वपूर्ण दिन क्योंकि इंडियन टीम के सक्सेसफुल कैप्टन MS धोनी का जन्मदिन आणि निश्चितच MS धोनी साहेबांना टुर्नामेंट कमिटीच्या वतीने मनपूर्वक वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असतील. त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्याचा ठाण्या भाग सोलापूर क्रिकेटची आणबान शान स्वप्नीलजी नाटवे यांच्या शुभास्ते आपण टॉस करतोय. इंजिनियर साहेब यांच्या शुभास्ते टॉस होतो. इथं मात्र एक खेळाडू बॅकअपला होता. दुसरे पाय घालण्याचा प्रयत्न केला गेला. पायाला चेंडू लागून मात्र जो क्षेत्ररक्षक बॅकअपला होता त्याच्यापासून थोडासा चेंडू दूर गेला.
2 धावा इथं येतील. या 2 धाबांनी संघाची वाढती धावसंख्या पोहोचली ती तब्बल 18 धावा. आज बऱ्याचशा मान्यवर खेळाडूंचा वाढदिवस टेनिस क्रिकेटतील. डोमे सर आज विठ्ठल चव्हाणचा वाढदिवस जो सोलापूर जिल्ह्याचा ढाण्याबाग क्रिकेटमध्ये म्हटलं जातं. त्याचबरोबर पंढरपूरचे एक नामवंत खेळाडू वैभव बडबे यांचा देखील आज वाढदिवस. त्यांना देखील वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असतील. आणि तुळजापूरचा कूल माइंडेडमॅन कप्तान म्हणून ज्याला ओळखलं जातं मुन्ना शिंदे याचा देखील आज वाढदिवस. त्याला देखील वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. टेनिस क्रिकेट के ये उभरते हुए तीनों ही सितारे हैं जिनके जन्मदिन पर बहुत बहुत जन्मदिन की शुभकामनाएं. चला बॉलरचं नाव सांगा भैया. बॉलरचं नाव सांग मित्रा. अमोल. तो अमोल येतो गोलंदाजीला. अमोल आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून धाबातील 30 षटक घेऊन गोलंदाजीला येतो. त्याचा सामना करतो फलंदाज योगेश. योगेशने आतापर्यंत मला वाटतं संघासाठी फक्त 4च धावाचं योगदान दिलंय. अकुट्टापाचा चेंडू टोलेजंगी फटका. चेंडू जाईल मिडविकेट सीमारेषा क्रॉस करतोय. वाघाची धाड फोर लाईफ फाड खणखणीत दणदणीत पॉवरफुल षटकार. जबरदस्त अंदाज का ये तूफानी प्रहार निकलता हुआ. ऐसी ही बल्लेबाजी करनी होगी मैच को जीतना होगा. अशा प्रकारचे फटके मारावे लागतील जर सामना जिंकत असं. स्लोअर वन चेंडू होता लवकर पिक केला आणि चेंडूला मात्र टर्न केलं गेलं. चेंडू जातो तो लॉंग लेगच्या दिशेने. पाहूया क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतो. दरम्यान चेंडू फेकेपर्यंत निश्चितच 1 धाव येते. एका धाब्याने संघाची वाढती धावसंख्या पोहोचली ती 25 धावा. आणि निश्चितच श्रीगोंदा क्रिकेट संघाकडून निश्चितच आमचे मित्र तथा आरबी बॉस लाईव्हचे सन्माननीय राहुल वाहेकर देखील इथं आलेले आहेत. त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतोय. दरम्यान धावसंख्या देखील धाबेची भर पडती. वाढती धावसंख्या पुढे सरकते. टोटल धावा झाल्यात 25 धावा. गोलंदाजीला अमोल गोलंदाजीसाठी सज्ज असेल. त्याचा सामना करतोय महादेव. देव की देव महादेव इस वक्त बैटिंग करने के लिए स्ट्राइकिंग इन पे हैं. सन्माननीय तथा आदरणीय डॉक्टर यशवंत कुलकर्णी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त चाललेला क्रिकेटचा रणसंग्राम आपण पाहतोय. सुपंत चषक क्रिकेट स्पर्धा. और पिच गेंद इस बार गेंद को सीधा खेला. बॉलर के पीछे गेंद चली जा रही है. इस बार स्ट्रेट बैट स्ट्रोक निकलता हुआ. गेंद को बॉलर के पीछे खेला. अलग अंधकार पे गेंद जा रही है जमीन के सहारे. सिंगल आएगा और इसी सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. टोटल स्कोर इस वक्त लगभग पहुंच रहा है 26 रन 26 धावा झाल्या. विजयासाठी 63 धावाचं आव्हान दिलं गेलं. त्याचा पाठलाग करताना 30 षटक टाकलं जातं. 30 षटकातील मला वाटतं बहुधा 14 चेंडू इथं टाकला जातोय. म्हणजे निम्म खेळ इथं झालाय. अजून निम्म खेळ शिल्लक आहे. हा चेंडू यॉर्कर चेंडू टाकायचा प्रयत्न थोडासा लो फुलटच चेंडू पडलाय. चेंडू गेला तो बॉलरच्या मागे लॉंग ऑनला चेंडू जातोय. दरम्यान एक सिंगल धाव पुन्हा येते. एका धाब्याची वाढती धावसंख्या 27 धावा. यानंतरच्या सामन्यासाठी निश्चित आपण पाहिलंय दत्तनगर क्रिकेट संघ सुनील शेठ कदम दत्तनगर क्रिकेट संघ विरुद्ध तोंडले बोंडले क्रिकेट संघादरम्यानची लढत आपण पाहतोय. यानंतरची लढत त्या दोन संघादरम्यान. इथं मात्र आता सामना जो चाललाय अप्पासाहेब खुळे 11 क्रिकेट संघ विरुद्ध आपण सामना पाहतो चिनके क्रिकेट संघादरम्यानची लढत पाहतो. चिनके क्रिकेट संघाकडून फलंदाजीला देव की देव महादेव है इस वक्त बैटिंग करने के लिए. स्लोरवान जल्द से गेंद को पिक कर लिया. क्या जबरदस्त अंदाज का स्ट्रोक. व्हाट अ एक्सीलेंट स्ट्रोक निकलता बा. थोड़ी सी जस्ट शॉर्ट अपलन गेंद धीमी रफ्तार से गेंद आई. बैकफुट पर चला गया. के बीचों बीच लेकर ताकतवर पावरफुल वंडरफुल ब्यूटीफुल और लगा सक्सेसफुल स्ट्रोक 6 रन. ये 6 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. टोटल स्कोर इस वक्त लगभग पहुंचता हुआ 32 रनों की योग पर 32 धावा. और पिच गेंद आई. इस बार गेंद को मारा जाता हुआ. गेंद जा रही है बिल्कुल बॉलर के पीछे निकलती गेंद लॉन्ग ऑन क्षेत्र में. 1 रन तेजी के साथ दूसरे रन दौड़ने की गुंजाइश की जा रही है. और जब तक ये थ्रो आता है बड़े आराम के साथ एक की जगह पे दूसरा रन लेने का मौका बनता हुआ. और इन दोनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 34 रन. अब मैच जीतने की बात करना चाहेंगे तो लगभग मेरे ख्याल से अभी भी जीतने की बात करना चाहेंगे तो लगभग यहां से मैच जीतने की बात. 12 गेंदे और लगभग रन चाहिए. 29 रनों की तलाश है. 12 चेंडूमध्ये 29 धाबा बनवायचे. इथं मात्र आता फलंदाजाला आपला बॅटिंगचा गिअर बदलावा लागेल. अब यहां पर मैच जीत 28 चाहिए.
चलेंगे। टोटल स्कोर इस वक्त लगभग 35 रन की ओर पर। यहां से मैच जीतने के लिए आने वाले 12 गेंदों में 28 चाहिए। 12 चेंडू आणि 28 धाबा बनवायचे चीन के क्रिकेट संघाला। शायद खिलाड़ी थकने के बाद पानी की मांग की जा रही है, और पानी वैसे तो कभी कभी बहाना होता है, लेकिन पानी के साथ मैसेज भी बताए जाते हैं। और वहां पर टीम 2 खिलाड़ी जा रहे वहां पर पानी पीने के लिए, लेकिन उसके साथ में जो खिलाड़ी चले गए कुछ तो टीम का मैसेज 35 धावा झाले 35। या षटकामध्ये 3 मला वाटतं सिंगल धाबा गेलेत, 1-2 षटकार गेलेत आणि 1-2 धाबा आलेले आहेत, असे टोटल धाबा दिले गेलेत मागच्या षटकामध्ये। 17 धाबा खर्च केले गेलेत गोलंदाजाकडून। और ये 17 रन आगे जाकर किसे बनते हैं खतरा देखना पड़ेगा हमें। हेलो, चला बॉलरचं नाव सांगा। धीरज, क्या धीरज गेंदबाजी करने के लिए आएंगे? धीरजला मात्र गोलंदाजीला बोलवलं गेलं। धीरज आपलं वैयक्तिक पहिला आणि संघाकडून डाबातील 14 षटक घेऊन गोलंदाजीला आलाय। बीजासाठी समीकरण 12 चेंडू 28 धाबा। 12 गेंदे और मैच जीतने के लिए 28 की जरूरत है। 28 रन चाहिए मैच जीतने के लिए। और पिच गेंद इस बार लेफ्ट स्ट्रोक लगाने की कोशिश, गेंद के नीचे है, फील्डर पकड़ सकते कैच, और ये पकड़ लिया कैच। विकेट चली जा रही है। रनों की गति बढ़ाने की कोशिश यहाँ पर, क्योंकि आस्किंग रेट हाई है, 14 रन चाहिए पर ओवर में। उसके बिल्कुल उसकी गति को बिल्कुल पीछा करने की कोशिश में गलती कर बैठे और नीचे थी बल्लेबाज का विकेट चला जा रहा है। लगने वाला टीम के लिए यह पहला झटका लगा। एक गड़ी बाद धाव संख्या 35 धावा। नवीन फलंदाज जातो फलंदाजीला सबीर। निश्चितच तर निश्चितच या ठिकाणी आपण पाहू शकता की निश्चितच या ठिकाणी महादेव गाडगे हा सांगोला क्रिकेटचा एक नामवंत क्रिकेट खेळाडू या ठिकाणी फलंदाजी करताना देव के देव महादेव को यहां पर बुलाया जाता हुआ। ये शॉट गेंद आई, बैटफुट पर चले गए, खूबसूरती के साथ कबड्डा लगाने की कोशिश, लेकिन लगातार दूसरी गेंद पर दूसरी विकेट मिल रही है। जोरात फटका मारायचा प्रयत्न, तिथं पुन्हा चूक झाली आणि चांगली त्याच क्षेत्ररक्षणाने पकडली। लागोपाठ 2 चेंडू 2 खेळाडूंना बाद करण्यात यशस्वी ठरतोय गोलंदाज धीरज। बल्लेबाज एक के बाद एक वापिस चले जा रहे हैं, एक के बाद एक विकेट चले जा रहे हैं, क्योंकि यहां पर प्रेशर आस्किंग रेट हाई होता हुआ नजर आ रहा है, क्योंकि यहां से मैच जीतने के लिए अब केवल 10 गेंदों का खेल बचा हुआ है और जीतने के लिए 28 चाहिए। इसका मतलब कम से कम आपको 5 छक्के तो मारने होंगे, तब जाकर आप मैच जीत सकते हैं। जब मुश्किल समय हो तो खुद से बोला करो, आई एम अ बिग फॅन माय सेल्फ, मी करू शकतो, हा विचार करावा लागेल। वैसे तो क्रिकेट में जीतना हारना ये बात है, लेकिन हम प्रयास तो करना चाहिए। अक्सर ऐसा भी कहा जाता है मंजिल मिले ना मिले ये मुकद्दर की बात है, हम कोशिश ना करें ये गलत बात हो सकती है। कोशिश करने में बार बार यहाँ पर गलती कर बैठे खिलाड़ी, और ये दूसरा खिलाड़ी लगातार आउट हो रहा है। हैट्रिक के सूर्य मौके पर है। जिगरबाज ग्रुप और राजरत्न नाइक नवरे मित्र परिवार की ओर से यह क्रिकेट का रण संग्राम चल रहा है। सुपंत चषक क्रिकेट टूर्नामेंट। ओहो, सोन्ना भिन्नाट चेंडू, भिन्नाट अतिशय वेगवान चेंडू, फुलरलेन चेंडू होता, ट्राय करायचा प्रयत्न, चेंडू अगदी बॅटच्या जवळून जातोय, विकेट कीपर कडे निर्धाव चेंडू टाकला गेलाय, डॉट चेंडू टाकला गेलाय। समीकरण 12 चेंडू धाबा होते 28, आता समीकरण आलाय 9 चेंडू 28 धाबा, म्हणजे मागचे 3 चेंडू डॉट टाकले गेलेत, त्यात 2 विकेट देखील घेतले गेलेत गोलंदाज धीरज कडून। धीरज या सामन्यामध्ये पकड मिळवतोय, या सामन्यामध्ये विजयाचे एक एक पाऊल पुढे घेऊन जाताना धीरजला आपण पाहतोय, कारण आता 3 चेंडू डॉट टाकले गेलेत। पुढचा चेंडू टाकला जाईल, आगे चले गए, बार सीधे गेंद को मारा जा रहा है, गेंद जा रही है बिल्कुल बॉलर के पीछे निकलती गेंद लॉन्ग ऑफ से क्षेत्र में,
खिलाड़ी जब तक की गेंद को फील करते फिर से सिंगल तो बनेगा. सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर 36 की योग पर 36 धावा झाल्यात. अजूनही बीजासाठी बनवायच्या 27 धावा. चेंडू शिल्लक असतील 8 गेंदे और लगभग 27 की जरूरत है. यहां से मैच जीतना होगा तो बैटिंग टीम को ना चलेगा इक्का दुक्का. जीत के लिए चाहिए केवल चौका छक्का लगाएंगे तब जाकर आपको जीत मिल सकती है. हेलो हेलो हेलो. तो इस बार सीधे बैट से इस बार धमाकेदार प्रहार लगाने की कोशिश और एक खिलाड़ी गलती कर बैठे और निश्चित ही धीरज को मिलने वाली मैच का टर्निंग वाला ओवर फेंका जा रहा है. इसी ओवर में 3 विकेट लिए जा चुके हैं केवल मात्र 1 रन देकर. और अभी भी वहां पर मैच के अंपायरिंग का काम अगर देखते होंगे तो निश्चित ही सोलापुर डिस्ट्रिक्ट के जाने माने अंपायर मिस्टर दत्ता बड़गू अंपायरिंग का काम कर रहे हैं. और निश्चित ही सोलापुर सिटी में जिन्हें बादशाह के नाम से जो क्रिकेट की दुनिया पहचानती है अंपायरिंग का काम कर रहे हैं सूरज गायकवाड़ मिस्टर मैन फ्रॉम दमानी नगर सोलापुर. सूरज गायकवाड़ और मेरे साथी स्कोरर जिन्होंने अभी भी इसके पहले मैच भी खेला है नितिन मिस्कर मेरे साथ में स्कोरिंग का काम कर रहे हैं. और कमेंट्री के लिए हमारे गुरुवर्य नरेश जी डोमे सर जो कि महाराष्ट्र कमेंट्री की बुलंद आवाज के तौर पर जिन्हें क्रिकेट की दुनिया में पहचाना जाता है. नए खिलाड़ी जा रहे वहां पर संतोष अब बल्लेबाजी करने के लिए जा रहे हैं. इन्होंने गेंदबाजी की पहला स्टार्ट किया था बॉलिंग में. उसी संतोष को बैटिंग करने के लिए मैदान में भेजा जा रहा है. शेवटचे जवळजवळ 7 चेंडू आणि बनवायच्या तब्बल 27 धावा. म्हणजे प्रत्येक चेंडू जवळजवळ 4 धावा तुम्हाला बनवावं लागतील जर सामना जिंकायचा असेल. शॉर्ट ऑफ लाइन गेंद टप्पा गिरने के बाद थोड़ी सी बाउंस होती गेंद और धीरज की जितनी तारीफ की जितनी प्रशंसा की जाए उतनी कम है. और ये काबिले तारीफ ओवर मैच का रुख बदलने वाला ओवर मैच का टर्निंग वाला ओवर यहां पर फेंका गया धीरज की ओर से. ओवर संपलेले 4 षटक संपली आहेत आणि धावा आल्यात अजूनही 36 धावा. मागच्या षटकामध्ये फक्त एकच धाव इथं गोलंदाजाकडून खर्च केली गेली आहे 3 गडी बाद करून. पाहूया आता कर्णधार कुणाला बोलवतो. शेवटचं षटक टाकण्यासाठी 6 चेंडू आणि 27 धावा. सामना थोडासा लवकर फील्डिंग टीम तुम्हाला विनंती असेल लवकर अप्पासाहेब कोळे क्रिकेट संघ यांना विनंती करतोय की लवकर आपण गोलंदाजाला बोलवून लवकर मॅच चालू करायची आहे. यानंतरच्या सामन्यासाठी ज्या संघाने नाणेफेक जिंकून काही निर्णय घेतला त्यांना विनंती असेल की आपण ज्या संघाची सुनील शेठ कदम दत्तनगर क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकली. सन्माननीय श्रीनाथ शेठ खटके साहेबांनी टॉस जिंकलाय आणि जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय. म्हणजे मी विनंती करेन तोंडले बोंडले क्रिकेट संघाच्या कॅप्टनला आपण सामना संपल्या लगेच फिल्डिंग लावून घ्यायचंय. सन्माननीय तथादरणीय विभूते साहेब देखील इथं आमच्याबरोबर सकाळपासून बसलेले आहेत. त्यांचं देखील हार्दिक लिटिल मास्टर त्यांच्याकडे पाहिल्यानंतर एक ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूची आठवण आपल्याला होती. डेव्हिड बून जे एक नामवंत फलंदाज होते ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे विभूते सचिन विभूते सर यांचं मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. न्यू बॉलर नेम प्लीज. लक्ष्मण गोलंदाजीला येतो. लक्ष्मण आपलं वैयक्तिक पहिला आणि संघाकडून धावातील शेवटचा 5वं षटक. शेवटचे 6 चेंडू 27 धावा. पहिला चेंडू मारायचा प्रयत्न हेच लागली आहे. पाहूया क्षेत्ररक्षक चेंडू खाली येते अगदी सहज. थोडासा प्रयत्न करावा लागला चेंडू खाली जाण्यासाठी आणि कॅच पकडली गेली. फलंदाज होईल बाद. आता शेवटचे 5 चेंडू आणि 27 धावा बनवायचे आहेत. नवीन फलंदाज येतोय महेश. शेनगे क्रिकेट संघ निश्चितच सांगोला तालुक्यातील हा संघ आपण पाहतो इथं क्रिकेट खेळताना. आणि सांगोल्यामुळे बऱ्याचशा स्पर्धा असतात. मला वाटतं तिथं प्रत्येक स्पर्धेची चढाओढ असते. रकमेमध्ये चढावर असते. प्रत्येक स्पर्धा मोठमोठ्या रकमेच्या तिथे खेळल्या जातात. परंतु त्या स्पर्धा फक्त सांगोली वासियांच्या खेळाडूंसाठीच असतात. मला वाटतं फक्त एक स्पर्धा ओपन झालेली आहे तिथं. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू ओ मारायचा प्रयत्न जागेवरून बॅट फिरवली गेली. ऑस्ट्रमच्या बाहेर जातो. पंच म्हणतात दाबांतर धाव वाईटच्या स्वरूपात असेल. 5 चेंडू 26 धावा बनवायचे विजयासाठी. 5 गेंदे और बिल्कुल जीतने के लिए 26 की जरूरत है. महेश स्ट्राइक पर होंगे बल्लेबाजी करने के लिए. महेश अगर ये कारनामा करते तो क्रिकेट में चमत्कार माना जाता है. चमत्कार करना होगा तो बल्लेबाज से कुछ करामत करनी होगी वहां पर.
इस बार ये गेंद तैयार है। ये देखिए फिर से वही, पिछली बार हमें एक्शन रिप्ले देखने मिला, लेकिन पिछली बार गेंद को वाइड करार दिया गया, इस बार गेंद को बिल्कुल काउंट किया करार दिया जा रहा है, सही गेंद को ठहराया गया। बिल्कुल 4 गेंदे और जीतने के लिए लगभग 26 की जरूरत है। शेवटचे 4 चेंडू 26 धावा बनवायचे आहेत। सुनील शेठ कदम साहेबांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल। मारायचा प्रयत्न, चेंडू गेला विकेट किपरकडे। दत्तनगर संघाचे संघ मालक सुनील शेठ कदम यांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल। आदरणीय डॉक्टर प्रमोदजी पवार सर देखील इथे उपस्थित आहेत, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल। त्यांचे चिरंजीव दत्ता बात है क्या स्टंपिंग? ओके, स्टंप आउट हो गए खिलाड़ी वहां पर। चलेंगे नए खिलाड़ी ऋषिकेश। ये मैच को पूरी तरह से अपने पकड़ में लिया। अप्पा साहब थोड़े क्रिकेट टीम में इस बार मैच को पूरी तरह से अपने हाथों में ले लिया है। पूरी तरह से मैच एक तरफा बनता हुआ, क्योंकि जो धीरज ने जो चौथा ओवर फेंका था, इस वजह की वजह से मैच में जो डिफरेंस हमें नजर आ रहा है, तो धीरज की शानदार गेंदबाजी की वजह से। इस बार ये गेंद ऑफ्टन के बाहर आती गेंद, मारने की कोशिश भी, गेंद बल्लेबाज को बीट कर रही है, थोड़ी सी काटा बदलती गेंद, घूमती गेंद बल्लेबाज को छक्का दे रही है। माननीय तथा आदरणीय यशवंत कुलकर्णी साहब इनके जन्मदिन के मौके पर चलने वाली क्रिकेट टूर्नामेंट सुपंत चषक क्रिकेट टूर्नामेंट, जिस टूर्नामेंट का ये 14 साल है, जिस टूर्नामेंट का आयोजन जिगरबाज ग्रुप और राजरत्न नाइक नौरे मित्र परिवार की ओर से टूर्नामेंट को यहां पर रखा जा रहा है, पेश किया जाता हुआ। ऊंचा मारना चाहते थे, कोई फील्डर मौजूद नहीं, मिलेगा रन केवल 1 रन। शायद आखरी गेंद इस इनिंग की, और बल्लेबाज स्ट्राइक पर है संतोष। या डाबातील हा शेवटचा चेंडू असेल। और जैसे कि मैच जैसे अपने पकड़ में ले लिया, टीम के मालक अप्पा साहब कोळे इनके चेहरा बयान कर रहा है। चेहरे पे देखिए कितनी खुशी है, यहाँ पर खुशी से उनका चेहरा खिल रहा है। और निश्चित ही वहां पर 1 रन तो मिलेगा, रन तो नहीं लिया है बल्लेबाज ने। और इसी के साथ इस मैच को जीतकर अप्पा साहब कोळे क्रिकेट टीम ने पहला राउंड का मुकाबला जीता है।